नमस्कार, मी सचिन कारलेकर. माझ्या एक्सप्लोर विथ कारलेकर या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, मी पुण्याहून निघालोय ते एका सोलो ट्रिपवर. म्हणजेच मी एकटा माझी गाडी घेऊन 1,500 किलोमीटरच्या एका ट्रिपसाठी निघालोय. या ट्रिपमधला सर्वात पहिला पडाव आहे तो सिरसीजवळ असलेल्या हळगोल या गावी, आणि या गावातील या सुंदर घरामध्ये माझा आज रात्रीचा मुक्काम आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी या गावाजवळ असलेल्या शाल्मला नदीच्या तीरावरती मी पोचलो. इथे आहे एक अद्भुत दृश्य, जिथं नदीपात्रात हजारो शिवलिंग आणि देवी देवतांचे मूर्ती इथं कोरण्यात आलेले आहेत. आणि याच नदीवर एक सुंदर झुलता पूल आहे. तो पाहून मी इथून माझ्या पुढच्या प्रवासासाठी निघालो. तारागोड आलं. तारागोड मोठं आहे की शहर शिरसी नंतर असा छान मोठा रस्ता लागला आता. आणि हा रस्ता खाली कुमट्याला जातो. कुमटा याच रस्त्याला आपल्याला पुढे 1/2 किलोमीटर गेल्यावरती सोडायचंय आणि उजव्या हाताला आपल्याला वळायचंय. सुंदर डांबरी रस्त्यावरनं प्रवास सुरू झालाय. अगदी नुकताच हा रस्ता तयार केलेला दिसतोय. जे काय कर्नाटक सरकारने रस्ते जे बनवलेत ना, हे मात्र भन्नाट आहेत बरं का. अंतर्गत काय नाव ठेवायलाच जागा नाही, खरं सांगतो. बघा ना, मी आता सिरसीपासून आतल्या रस्त्यांवरती आलो. म्हणजे मुख्य राष्ट्रीय महामार्ग वगैरे नाही, हा अंतर्गत रस्ता आहे. पण काय केलेत हे रस्ते, त्याचं डिमार्केशन वगैरे इतकं व्यवस्थित सुंदर आहे ना. कोणतं गाव आहे माहित नाही, सुंदर आहे. गाव संपले आणि घाट सुरू झाला वाटतं. छोटासा बहुधा घाटच आहे. 16 किलोमीटर आहे अजून. ये क्या हो गया, व्हॉट इज दिस? गोकर्ण इथनं बघा 42 किलोमीटर म्हणताय ते समोर. सिरसीपासून गोकर्णकडे जाणाऱ्या मार्गात साधारण 40 किलोमीटर अंतरावरती याना नावाचं गाव आहे. आणि इथं जगप्रसिद्ध याना केव्ज आहेत. आणि याच केव्ज पाहण्यासाठी आज आपण इथं आलोय. गाड़ी का कितना और इसका कितना है? मतलब गाड़ी का कितना? गाड़ी का 40 पर पर्सन 10 रुपये. पर पर्सन 10. ओके, थँक्यू. पश्चिम घाटातील सह्याद्री पर्वतरांगेत कुमटा आणि गोकर्ण जवळ वसलेलं हे ठिकाण अगदी घनदाट जंगलात लपलेलं आहे. सव्वा या जंगलामध्ये 2 अत्यंत सुंदर काळे कास्ट चुनाखडीचे खडक आपल्याला पाहायला मिळतात. त्यातला एक आहे 120 मीटर उंचीचा, ज्याला भैरवेश्वर शिखर म्हणतात. आणि त्याच्या समोरच आहे 90 मीटर उंचीचं मोहिनी शिखर. पण तिथं जाण्यापूर्वी आपल्याला प्रवेशद्वारापासून साधारण 700 ते 800 मीटर चालत जावं लागतं. समोर जो दिसतोय तो भैरवेश्वर शिखर 120 मीटर उंचीचा हा खडक आहे. आणि याच्या पायथ्याशी एक अत्यंत प्राचीन सुंदर असं महादेवाचं मंदिर आहे. आणि याला श्री भैरवेश्वर महादेव मंदिर या नावानं ओळखलं जातं.
या उंच शिखरांच्या पायथ्याशी असलेल्या या स्वयंभू मंदिरात 12ही महिने डोंगरावरनं येणाऱ्या पाण्याचा अभिषेक शिवलिंगावरती होत असतो. प्रवेश शुल्क 10 रुपये. आणि वरती केव्जमध्ये जाण्यासाठी मंदिरातूनच मार्ग आहे, त्यामुळे चपला बाहेरच काढाव्या लागतात. ड्रोनचा वापर करू नका असं लिहिलं आहे, कारण इथं मधमाशांची पोळी आहेत या संपूर्ण जंगल परिसरात. आणि ड्रोनच्या आवाजानं मधमाशाचं पोळं उठायची शक्यता असते किंवा अशा घटना इथं घडलेल्या आहेत. 300 पायऱ्या आहेत काय तरी, 150 आहेत का 300 आहेत माहिती नाही. मंदिर असल्यामुळं चपला घालायच्या नाहीत. मित्रांनो, या काळ्या शिखरांची निर्मिती होण्यामागची एक पौराणिक मान्यता पण आहे. याची उत्पत्ती भस्मासुराच्या भस्मामधून झाली आहे अशी मान्यता आहे. असं सांगितलं जातं की ज्या भस्मासुरानं त्याला मिळालेलं वरदान हे भगवान शंकराच्या विरोधात वापरण्याचा विचार केला होता किंवा त्याचा प्रयत्न होता, आणि त्यावेळेस विष्णूनं इथं मोहिनी अवतार घेऊन त्याला संमोहित केलं आणि त्यानंतर त्याचा जो काय अंत झाला त्याचं हे प्रतीक मानलं जातं. दुसरी अजून एक मान्यता अशी आहे की हे जे भैरवेश्वर शिखर आहे याच्या समोरच मोहिनी शिखर आहे. भैरवेश्वर शिखर हे महादेवाचं प्रतीक आहे आणि मोहिनी शिखराला पार्वतीचं स्वरूप मानलं जातं. जसं आध्यात्मिक पौराणिक महत्त्व आहे तसं याला शास्त्रीय दृष्ट्या पण ह्या जागेला एक महत्त्व आहे, कारण ह्या प्रकारचे खडक सह्याद्री पर्वतरांगेत फक्त ह्याच ठिकाणी सापडतात. या स्थानाव्यतिरिक्त भारतात मेघालय आणि आंध्र प्रदेश या 2च ठिकाणी अशा प्रकारची खडक संरचना सापडलेली आहे. काही ठिकाणी खडी चढाई तर काही ठिकाणी तीव्र उतार असा प्रवास करत मी बाहेर पडलो. भैरवेश्वर शिखराच्या इथून पायथ्याला एक पाऊलवाट आहे आणि तिथून मी आता खाली उतरतोय. एक गोष्ट लक्षात ठेवा, हा सगळं आपल्याला अनवाणी पायानं हे सगळं पार करायचं आहे. शिखराच्या पायथ्याजवळ मला हे सुंदर मंदिर दिसतंय. खूप सुंदर जांभा दगडात याचं बांधकाम केलेलं दिसतंय. इथल्या लोकांना मी विचारलं तर ते मला म्हटले की हे श्री वेणुगोपालांचं मंदिर आहे. श्री वेणुगोपाल मंदिरापासून भैरवेश्वर मंदिराकडे जाण्यासाठीचा जो मार्ग आहे तो असा आच्छादित आहे. हे एक बरं आहे. ऊन भयानक आहे. आता मी सबरीमलाला जाऊन आल्यामुळं असं अनवाणी चालायला काय वाटत नाही, पण आपण जर पहिल्यांदा येणार असेल तर याचा त्रास होईल. आणि हे त्या सुंदर याना केव्स समोर जे आपल्याला दिसत आहेत ते मोहिनी शिखर आहे आणि तिथं जाण्यासाठी ही पाऊलवाट आहे. आणि ह्या पायऱ्या उतरून मी आता मोहिनी शिखराकडे जातोय. वरून मोहिनी शिखर अत्यंत जवळ वाटत होतं, मला दिसत होतं, पण आता बऱ्याच पायऱ्या उतरून खाली आलोय आणि अजूनही पुढं जायचं असं दिसतंय. मित्रांनो, तुम्हाला जर हे याना केव्ज नंतरच्या शेजारचे जे मोहिनी केव्ज तिथे यायचं असेल ना तर लक्षात ठेवा, स्टीप आहेत, म्हणजे पायऱ्या उतार खूप आहे आणि येताना ही चढाई आहे अखंड. त्यामुळे विचार करा, सवय नसेल तर ठरवा तुम्ही, म्हणजे ते बघायचं आहे का नाही ते. महागणपती टेम्पल. ओम गम गणपतये नमः. क्या बात आहे, काय सुंदर मंदिर आहे. आणि गणेशाची मूर्ती पण बघा ना, काय सुंदर मूर्ती आहे ती पण. मला वाटतं मी चुकलोय, मी बाहेरच्या रस्त्याला आलो. हा किड्यांचा आवाज आहे ना जंगलातला, हॉरर मूवीची आठवण करून देतो. ॲज एक्सपेक्टेड मी गडबड केली आहे, मी चुकीच्या रस्त्याला आलो. म्हणजे मी बाहेर पडायचा जो रस्ता आहे तिथं गेलो पार, आणि आता यो अशा पायऱ्या चढून 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 ती तर वरती जायचं आहे. पण ठीक आहे, ये भी एक एक्सपिरियन्स है
नागराज क्रॉस झालेत. शेवटी एकदा ही जागा सापडली. अत्यंत निमुळत्या या जागेतनं आपल्याला त्या मोहिनी रॉककडे जायचंय. इथं फार काय नाहीये म्हणजे बघण्यासारखं. ही पाऊलवाट तर दिसते समोर, पण हे काय विचित्रच वाटतंय मला. आणि त्यात आता साप दिसलाय, जावं का नाही विचार करतोय. तात्या विंचू आठवलं, इथं कुठं आलाय काय माहिती. मगाशी बोलण्याच्या ओघात अगदी खालपर्यंत गेलो. वाट चुकलो होतो मी. पण वरती येताना आत्ता जेव्हा साप आडवा गेला ना, मग थोडीशी काळजी वाटते. कारण काय मी एकटा प्रवास करतोय, मग हे नको ते धाडस करावं का हा विचार करतोय. जाऊ दे, मला वाटतं माघारी फिरावं इथनं. मित्रांनो, अशा पद्धतीनं याना केव्ज आणि मोहिनी केव्ज काय हे दोन्ही आपण यशस्वीरित्या बघितलंय. आणि आता गाडी इथून साधारण 1 किलोमीटरवरती आहे. नाही, एवढी नसेल, 500-700 मीटर आहे पार्किंग. तिथं जाऊ, गाडीत बसू AC लावून. मजा आ गया. आज दिवसच भन्नाट होता. सकाळी सकाळी ते धुकं, सहस्त्रलिंग, हा हा, त्याच्यानंतर हे. गाडी आपली अशी सावलीत उभी आहे हे बघून बरं वाटतंय. अजूनही पर्यटक येत आहेत. आता दुपारचे 2:15 वाजलेत. मी निघालोय आता. आपलं याना केव्स झालं. आता इथं विभूती फॉल्स म्हणून एक आहे, बघूया तिथं जाता आलं तर तिथं जाईल. नाही, जाता येईल की, शेजारीच आहे, 4 किलोमीटरवरतीच आहे. झाडांच्या मधनं असा, म्हणजे झाडं काढली नाही आहेत त्यांनी, रस्ता मात्र त्यातनं केलाय. छान वाटतं यातनं गाडी काढायला. रस्ते छोटे आहेत. समोरनं गाडी आली तर दोघांनाही अर्ध्यात थोडं थोडं उतरावं लागणार आहे खाली. ऊपर पार्किंग है क्या? हाँ, पार्किंग है। और कैंटीन वगैरह है क्या ऊपर? हाँ, ऊपर एक कैंटीन है, साइड में कार पार्किंग प्लेस है। ओके ओके, थँक्यू. 50 रुपयाचा टोल आहे. किस लिए ले रहे हो पता नहीं, पर ले रहे हैं. रस्ता खराब आहे, पण 2-3 हजार किलोमीटरचा प्रवास करायचा म्हटल्यावरती असं होणारच ना. एखाद थोडाफार रस्ता खराब असेल. अच्छा, हे प्रवेशद्वार आहे धबधब्याकडे जाण्यासाठीचं. हे काय गाडी तर लागलेली दिसते समोर. चला, 2 व्हीलरवाल्यांचं बरं आहे, छान छोट्याशा सावलीत देखील गाडी लावली आहे त्यांनी. बायकर गँग्स खूप दिसतात या भागात. विभूती फॉल्स. याना केव्स जवळच्या भैरवेश्वर मंदिराकडे जाताना जसं आपलं चाललो ना मी, तशीच पाऊलवाट इथं पण आहे. या धबधब्याच्या आसपासच्या जंगलांमध्ये आढळणाऱ्या हे सुंदर पक्षी आहेत बरं का. त्याची माहिती इथं अशा फलकावरती दिली आहे त्यांनी. हा एक साधारण 1 किलोमीटरचा ट्रेक आहे बघा. असा वर जातो तो आत. आणि हे विविध प्राणी पण याच परिसरात आढळतात. वाहणाऱ्या पाण्याचा आवाज पण किती स्पष्ट ऐकू येतोय बघा. पाण्याचा आवाज येतोय बघा धबधब्याचा. भैरेश्वर मंदिराच्या इथनं येणारं हे पाणी आहे. आणि भस्मासुराचं जे भस्म आहे ते विभूतीच्या स्वरूपात पडताना इथं दिसतं, म्हणून याला
विभूती फॉल्स म्हणतात. अरे हे काय, हे मस्त उतरलेत की पाण्यात. इथं धबधब्यात उतरू देतात हे माहीत नव्हतं मला. नाहीतर मी पण कपडे घेऊन आलो असतो ना बदलण्याच्या हिशोबानं. एवढे पायपीट करून चालून आलोय वरपर्यंत आणि यांची शाही स्नान बघून परत जायचंय. हे इथं वरती चेंजिंग रूम्स वगैरे पण बांधलेले आहेत त्यांनी. भारी आहे हे. अशा पद्धतीनं हा विभूती फॉल्स पण बघून झालाय आपला. उन्हाचे चांगलेच चटके बसतायत. कपडे घेऊन आलो असतो ना तर इथं मस्त आंघोळ केली असती, पोहलो असतो आणि मग पुढच्या प्रवासाला निघालो असतो. पण आता जाऊन गाडीत AC लावून बसायला लागेल. धबधबा सुरेख आहे, हा ट्रेकही छान आहे, पण आपापली आवड आहे बरं काही. ट्रेकिंग हा प्रकार मला पूर्वीपासून आवडायचा, त्यामुळं हे आनंदानं करू शकतो. पण तुम्ही इथे येण्याआधी इथल्या भौगोलिक परिस्थितीचा अंदाज घेऊन या बरं का. ही झाडांची मुळं तशी बाहेर आलेली, यांचा आत पायऱ्यांसारखा वापर करून उतरावं लागतंय. बघा हे झाड आहे, त्याची मुळं अशी बाहेर आलीत, पण त्यामुळं पायऱ्यांसारखे टप्पे तयार झाले. ते सुंदर सुंदर निसर्ग. ट्रेकिंगचे दिवस आठवायला लागले मला. ॲट लास्ट एंड पॉईंटला आलो, म्हणजे बाहेरच्या बाजूला आलो. मग असे आपण 50 रुपये दिले ना, त्यामुळं आपल्याला गाडी तशी तिथं पार्क करता आली. बघा गाडी आली उन्हात, पण ठीक आहे. मंडळी हा जो चौक आहे हे हॉटेल विभूती लक्षात ठेवा इथं. पण इथून आलोय उजवीकडनं, कुमटामधनं नाही वरनं, कुठनं याना केव्जमधनं. आणि आता आपण चाललोय गोकर्ण. हे जे रायडर गँग्स घेऊन फिरतात ना, या गुजरातच्या टूर कंपन्या आहेत. ती गाडी आहे मागं GJ नंबरची. काय रस्ते आहेत देवा, सुंदर सुरेख. मंडळी जर तुम्हाला गोकर्णमधनं याना केव्जला जायचं असेल ना, याना केव्ज विभूती फॉल, तर हा असा रस्ता लागेल तुम्हाला. बघा चकाचक. काही ठिकाणी तुरळक कामं सुरू आहेत, ठीक आहे. तो आपोआप जर वगळला, एक 2-5 किलोमीटर ऑन ॲन ॲव्हरेज सगळा जर धरला तर एक 2-5 किलोमीटर असेल. बाकी रस्ते भावनाओं को समजावं. एकदम सुंदर रस्त्यातनं डायरेक्ट चंद्रावर आलोय. एकदम एकदम आहे म्हणजे एकदम, अक्षरशः खूप सावध चालवायला पाहिजे, नाही तर गाडी कुठंतरी खाली लागायची शक्यता आहे. रस्ताच गेलाय पूर्ण एकदम. गोकर्णचा समुद्र किनारा आहे वाटतं तो. अच्छा, डायरेक्ट चौकातच आलो की गोकर्णच्या. इथनं 10 किलोमीटर वरती गोकर्ण आहे. 5:30 वाजता गोकर्णमध्ये पोचलोय आणि पुढचे 2 दिवस मी इथं मुक्काम करणार आहे. समोर दिसतंय ते मंदिर, मंदिराच्या आसपासचा सगळं मार्केट आहे. मित्रांनो, आत्ता मी आलोय श्री गोकर्ण महाबळेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी. हे मुख्य प्रवेशद्वार आहे, पण इथून भाविकांना प्रवेश दिला जात नाही. भाविकांसाठी वेगळं प्रवेशद्वार आहे आणि मंदिरात जाण्यासाठी जीन्स टी-शर्ट चालत नाही, लुंगीच नेसावी लागते. हे बघा, या द्वारातून भाविकांना आत प्रवेश मिळतो आणि उद्या सकाळी आपण तिथं जाणार आहोत. चला तर मग, असा होता माझा आजचा हा दिवसभरातला प्रवास. मित्रांनो, मी दिलेली माहिती जर आपल्याला आवडली असेल तर माझ्या या चॅनलला लाईक करा,
शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओज हाईप पण करा. आणि लवकरच भेटूया उद्या एका नवीन प्रवासात. तोपर्यंत सुखी राहा, आनंदी राहा. धन्यवाद.